नमस्कार, माझं नाव विश्वजित विलास सावंत, राहणार कसपानोद, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर। माझ्याकडे एकूण 15 एकर शेती आहे। त्यापैकी 10 ते 12 एकरवर मी ऊसाचं उत्पादन घेतो आहे। मी सध्या ह्या 5 वर्षात शेती करायला चालू केली आहे। गेली 5 वर्ष मी शेती करत आहे। ह्याच्या आधी वडिलोपार्जित शेती आहे बरीच, म्हणजे माझ्या घरातल्या मंडळींच्याकडे याचं व्यवस्थापन होतं, पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ही स्वतः शेती करत आहे। शेतीत आल्यानंतर हवामान बदलातील परिस्थितीमुळे ऊसाच्या उत्पन्नात कमी जास्त प्रमाणात उत्पन्न व्हायला लागलं। त्यामुळे वेगवेगळ्या हंगामात शेती करण्याचं मी ठरवलं। त्यानुसार ह्या वर्षी एक नवीन प्रयोग केला की सोयाबीनचं उत्पादन घेतलं। सोयाबीनची लागण साधारणतः मे एंडला केली। 27-25 सप्टेंबरच्या दरम्यान सोयाबीनची काढणी केली आणि लगेच 2-4 दिवसात या क्षेत्रात मी ऊसाच्या रोपांना ऊसाचं उत्पादनास सुरुवात केली। यामध्ये मी 35 गुंठे क्षेत्रावर प्रथम हा प्रयोग केला आणि हा प्रयोग करत असताना मी बाकीच्या रासायनिक खताबरोबर ग्रीन हार्वेस्ट या कंपनीचे उत्पादन, जे माझे परंपरागत भाऊ किंवा वडिलोपार्जित वापरत होते, त्या उत्पादनाचा यामध्ये वापर केला। यामध्ये जास्त करून ग्रीन हार्वेस्ट, ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि जीवाणूंचा प्रामुख्याने वापर केला। बरीच जण बाकीच्या सगळ्या औषधाचा वापर करतात, पण जीवाणूंचा वापर शेतीसाठी किती फायद्याचा आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही। आणि याचबरोबर ग्रीन हार्वेस्टच्या असणारे 24-24-24, 14-35-14, नेचर केअरच्या नवीन बाजारात आलेल्या पॉलिफॉस्फेट ग्रेड याचा प्रामुख्याने याच्यामध्ये वापर केला। वेळोवेळी विशाल साळुंखे सरांच्या मार्गदर्शनाने याच्यामध्ये जो मी ह्या पॉलिफॉस्फेट ग्रेड तसेच नेचर केअरचे सुपर NPK जीवाणू आहेत ह्यांचा वापर केला आणि त्याचा मला यामध्ये जास्त प्रभाव दिसून आला। ऊसाची जाडी, सुपर ओरामुळे येणाऱ्या कोंबऱ्यांची संख्या आणि ऊसाची शेवटपर्यंत असणारे पेरांची लांबी आणि संख्या याचा फायदा ह्या पॉलिफॉस्फेट ग्रेड वापरल्यामुळे मला दिसून आला। तसेच हा प्लॉट करत असताना मी साधारणतः एकरी 100 टनाचं टार्गेट धरलेलं होतं, पण या प्लॉटमध्ये मला 35 गुंठ्यात 96.560 या पद्धतीचं मला उत्पादन मिळालं। तसेच यापूर्वी मी घेतलेल्या सोयाबीन पिकाचं साधारणतः मला 9 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालं। तसेच आता ह्याच्यामध्ये खोडव्याचं काम चालू आहे, तर साधारणतः एक 60 ते 65 टनांच्या दृष्टीनं यामध्ये खोडवा पिकाचं नियोजन आता चालू केलेलं आहे। या सगळ्याच्या वापरामुळे यामध्ये मला अपेक्षित उत्पन्न मिळेल यात शंका वाटत नाही। नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय।